सरकारी योजनांना अधिकाऱ्यांनी जनआंदोलनाचं रूप द्यावं, पंतप्रधानांचं नागरी सेवा दिन कार्यक्रमात आवाहन. दहाव्या नागरी सेवा पुरस्कारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण. पश्चिम बंगाल विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. भारत चीन सीमाप्रश्नी शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी उभय देशांच्या प्रतिनिधींची सहमती. मुंबईत माटुंगा कॅरेट वर्कशॉप शतकोत्तर समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर सुरेश प्रभू यांनी केलं करी रोड पादचारी पुलाचं उद्घाटन. 5व्या टेक्नोटेक्स प्रदर्शनीचं केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते आज मुंबईत उद्घाटन. भारतीय नौदल सेवेत 7 महिला अधिकारी कायमस्वरूपी दाखल. पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई महानगरपालिकेनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करताना गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप. सुप्रिया सुळे मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर. पंचायत राज व्यवस्थेच्या प्रभावी विकेंद्रीकरणाबद्दलचा देशपातळीवरचा द्वितीय पुरस्कार महाराष्ट्राला. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या गर्भगृहात महिलांनी केला प्रवेश. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयातून घरी. राजस्थानात बिकानेर इथं ऑपरेशन शत्रुजीत अंतर्गत 30,000 सैनिकांचा युद्धकलेचा सराव.